एक काम करीत होते. त्यांना आता म्हटले होते ते आता आपण काय करू. तर मग एक माणूस पेपर वाचू लागला. तर स्वामी विवेकानंद म्हणले की आम्हाला 5 मिनिट पेपर द्या. तर ते माणूस म्हणला की आम्ही नाही देणार. मग स्वामी विवेकानंद म्हणले 10 मिनिट द्या. तर मग ते माणूस म्हणला की घ्या. मग त्यांनी घेतला, पूर्ण वाचला आणि मग ते खूप वारं आलं. ते पेपर उडून पाण्यात पडला. तर मग आता ते माणूस म्हणला की आता आमचा पेपर द्या. मग त्यांनी एक पेपर आणि पेन काढला. मग त्यांनी जसं लिहून त्या माणसाला दिलं. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. म्हणजे त्याला हे सांगायचं आहे की स्वामी विवेकानंदांची एवढी बुद्धी कुशाग्र होती की एका व्यक्तीकडून त्यांनी पेपर वाचायला घेतला होता. तर समोरच्या व्यक्तीचा पेपर वाचायचा राहिला होता. पण स्वामी विवेकानंद म्हटले होते की मला थोड्या वेळासाठी 5-10 मिनिटं वाचण्यासाठी पेपर द्या. मग तो पेपर वाचायला सुरुवात केली. त्यांनी वाचला. वाचून झाल्यावर अचानक वारा आला आणि वाऱ्यामुळे काय झालं, तो पेपर उडून पाण्यामध्ये पडला. मग आता तो माणूस स्वामी विवेकानंदांना भांडायला लागला की मला माझा पेपर दे, मला वाचायचंय. मग त्यावेळेस स्वामी विवेकानंदांची बुद्धी एवढी कुशाग्र होती की त्यांनी काय केलं, जेवढा तो पेपर वाचला होता संपूर्ण वाचलेला. त्यांची बुद्धी असं होतं, एकदा वाचलं की सगळ्याच गोष्टी त्यांना लक्षात राहत होत्या. आणि तो पेपर वाचल्यानंतर तो जसा ना तसा पेपर त्यांनी पेजेस वरती लिहून काढला आणि त्या व्यक्तीला सुपूर्द केला की त्या पेपरमध्ये जेवढ्या न्यूज होत्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्या व्यक्तीला देखील स्वामी विवेकानंदाचं कौतुक वाटलं आणि मग स्वामी विवेकानंदाला त्यांनी त्या व्यक्तीनं गुरु मानलं. तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आरवसाठी.